महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगार तरुणाने रात्रीच्या सुमारास हैदोस घालत एका घरावर दगडफेक करून दहशत माजवली आहे. या प्रकरणी आता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार झालाय. उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या त्रिवेणी नगर या ठिकाणी आनंद अंकुश थोरात हे कुटुंबासह राहतात. रात्रीच्या सुमारास आनंद हा जेवण करून घराबाहेरील रस्त्यावर फेरफटका मारत होते. यावेळी श्याम बनकर हा गुन्हेगार तरुण भरधाव वेगाने दुचाकीवरून येऊन थेट आनंदच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंकुशाने जाब विचारत गाडी स्लो चालवण्यास सांगितले. याचा राग आरोपी श्याम याला येऊन त्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर दगडफेक करून नुकसान केलं. एवढं नाहीच तर पोलिसांना सतत चॅलेंज करून तो थोरात यांच्या घरात घुसून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिरकाव करत होता. मात्र पोलिसांच्या हाती तो शेवटपर्यंत लागला नाही. पहाटे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्रिवेणी नगर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. श्याम बनकर हा तरुण गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं म्हणणं येथील नागरिकांचं आहे. या घटनेनंतर थोरात कुटुंब भयभीत झालं असून अशा गुन्हेगार तरुणांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे. माझं नाव आहे आनंद अंकुश थोरात. रात्री संध्याकाळी 10च्या सुमारास मी इथून जेवल्यावर चक्कर मारत होतो. चक्कर मारताना डायरेक्ट बाईक आली आणि ती डायरेक्ट ओव्हरटेक करून माझ्या अंगावर अशी ब्रेक दाबून ती म्हणजे मला अंगावर येण्यासाठी दुखापत करण्यासाठी असा अपघात होत होता. तितक्यात मी त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा मला ती गाडी लागू शकते, तर तू सावकाश चालव. हे प्रकरण मी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर त्याने मला काय केलं, तू मग खाली उतरून मला बोलला तू मारशील का, आणि माझ्या अंगावर यायला लागला. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने तो मला शिव्या द्यायला लागला, माझ्या आईला बहिणीला शिव्या द्यायला लागला. मग त्याच्यानंतर त्यांनी ते बोलला ठीक आहे मी थोड्या वेळाने येतो. मग थोड्या वेळाने तो आला, मग दगड मारला त्याने. परत अर्धा एक तासाने परत आला तो, परत त्यांनी दगड पत्र्याला आणि याला मारला. मग जास्त वेळानंतर त्यांनी काय केलं, 2:30च्या सुमारास मग माझ्या गेटाला वर चढून आणि हे सगळं तोडफोड जे आहे मागे दिसते ना, हे सगळं त्या व्यक्तीने केलं. कोणत्या व्यक्तीचं नाव काय? श्याम बनकर. रात्रीचा किती वाजता प्रकार? स्टार्टिंग झाली त्यांच्या रात्रीचा पगार म्हणजे याच्यापासून ना 10 पासून ही सुरुवात झाली होती. किती टाइम आला? तो 4 टाइम आलेला आहे. पोलीस आलते का? पोलीस प्रत्येक वेळेस आम्ही कॉल केला तेव्हा ते आले होते पोलीस, पण त्यांनी सहकार्य केलं. पण काय झालं की ते आले की ते तोपर्यंत निघून जायचं. पण ते म्हणजे त्यांचे नाव मी आणि चेहऱ्याने ओळखू शकत. त्यासोबत किती जण होते? स्टार्टिंगला जेव्हा आले तेव्हा 3 जण होते आणि त्याच्यानंतर मग 2 जण होते. आणि मग जेव्हा शेवटी आले ना तर कसं दार आत बंद असल्यामुळे आत मागे कडे असल्यामुळे मग बाकी जण किती होते हे मी अंदाज म्हणून सांगू शकत. हा प्रकार कसा आता नेहमीचाच हा त्रास आहे आम्हाला. या ठिकाणी पहिले पण काही घटना घडलेल्या कशाच. तर ही लोक काय, तसंच माझा मुलगा रात्री असंच उभा होता, तर त्याला बाईक डायरेक्ट त्याच्या अंगावर घातली. त्याने सहज विचार नाही केली की बाबा असं असं का करतोय, जरा गाडी सावकाश चालू. तर त्यांनी शिव्या गाड्या देऊन धमकी देऊन वगैरे धमकी दिली आणि त्यांनी दर तासाला येऊन हे करायला लागला, दगडफेक वगैरे केलं. अशी माझी घराची नुकसान केली. माझा दरवाजा आता तुम्ही जाऊन बघा, दालला आता बुक्या. त्यांनी गेटच्या वरून जाऊन रात्री 2-2:30च्या सुमारास आम्ही सर्व फॅमिली त्याला पाठीमागून प्रेस करत होतो त्या गोष्टीला, त्या दरवाजाला. अन्यथा जर तो दरवाजा तुटून गेला असताना तर नक्कीच कोणाचं तरी त्या ठिकाणी मर्डर झाल्याशिवाय राहिलं नसतं. अशी परिस्थिती रात्रीची होती. सर्व माझे कुटुंब आणि ही कुटुंबावर माझ्या त्याचं नाव श्याम आहे, काहीतरी नाव श्याम राजू बनकर असं त्याचं पूर्ण नाव आहे. तर तेच रात्री असं काही झालं असतं प्रकार. आता मला असं झालं ना की जर माझ्या कुटुंबावर अशी वेळ येते, जर माझा धोका निर्माण झालेला आहे असं मला वाटतं, तर मी त्या गोष्टीचा माघार घेणार नाही. मी पण काहीतरी आता केल्याशिवाय राहणार नाही. स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला समाज म्हणून लाजिरवाण आहेत.
17-18 वर्षाची 19 वर्षाची कडकोली पोरं एवढी दहशत माजवतात, तर त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे त्यांना हिंमत देणारी गोष्ट आहे गांजा. आणि हा गांजा उल्हासनगरमध्ये फार खुलेआम मिळतो. हा जो पोरगा आहे हा स्वतः तर गांजा सेवन करणारा आहेच, पण तो गांजाचा विक्रेतासुद्धा आहे. तो ह्या रोडवरती, या सेंट्रल पार्कच्या रोडवर रिक्षामध्ये बसून गांजाच्या पुढे विकतो. आणि जर तो गांजाचा विक्रेता आहे तर पोलिसांनी त्या अँगलने त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. ह्याचा प्रॉब्लेम, याची हिंमत यासाठी वाढलेली आहे. याच्यापूर्वी पण त्याने आमच्या एरियामध्ये एका घरावर दगडफेक करणं, दहशत माजवणं हा प्रकार केलेला होता. अल्पवयीन म्हणून त्यावेळेला तो थोडक्यात वाचला होता, तरी 6 महिने आत राहून आलेला आहे. आता त्याने हे सगळे प्रकार परत सुरू केलेत. हा रस्त्यामध्ये कोणालाही अडवतो, त्यांचा मोबाईल काढून घेतो, चेन काढून घेतो, त्यांना धमकावतो की माझी पोलीस कंप्लेंट केली तर माझ्यावर आधी 100 गुन्हे आहेत, मी तुमचा मर्डर करीन. एक 18-19 वर्षाचं कडकुलं पोरगं जर ह्या प्रकारे दहशत करत असेल तर मला तर स्वतःला तर समाज म्हणून लाज वाटते. पोलिसांना वाटते की नाही मला माहीत नाही. पोलिसांना चॅलेंज नाही दिलं. पोलिसांना चॅलेंजेस आहे ना, हे सरळ सरळ. सगळ्यात मला गंभीर गोष्ट काय वाटते, हे सगळं पोलिसांना चॅलेंज आहे, पण एवढी दगडफेक केल्यानंतर पोलीस त्याला शोधतायत, आतमध्ये एरियामध्ये जाऊन शोधतायत आणि मध्ये येऊन परत तो दगडफेक करून जातो पोलीस शोधत असताना. मला हे बघायचं आहे की पोलीस हे किती आव्हान म्हणून घेतात. ह्या गांजाच्या सेवनाला, ह्या असल्या गुंडांना, गल्लीमधल्या टपोऱ्या गुंडांना किती चॅलेंजने घेतात हे मला बघायचं आहे. पण आमची लढाई, आम्ही सामान्य नागरिक आहोत. आज दुसऱ्या एका फॅमिलीवर आलं, ह्यांच्या फॅमिलीवर आलं, उद्या कोणावर येऊ शकतं, माझ्यावर पण येऊ शकतं. तर स्वतःवर येईपर्यंत गप्प बसणारा माणूस मी नाही आहे. मी पोलिसांच्या हात धुवून मागे लागणार ह्या प्रकरणामध्ये. आणि जोपर्यंत उल्हासनगरमधलं हे गांजाचं रॅकेट उद्ध्वस्त केलं जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. ही मोहीम चालवणार आम्ही आता याच्यानंतर. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.